कोकणामधलं डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरे आता ॲक्शन मोडवरती आलेले दिसत आहेत। राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्याच्यानंतर उद्या सेना भवन इथे राजापूर मतदारसंघामधल्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। तर कोकणामधल्या डॅमेज कंट्रोलच्या नंतर आता ठाकरे ॲक्शन मोडवरती आलेले आपण बघतोय। कोकणामधल्या सगळ्याच जवळपास मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे, कारण बऱ्याच जणांचं इनकमिंग सुरू आहे महायुतीमध्ये आणि त्यामुळे आता कुठेतरी मोर्चे बांधणीचा पुन्हा एकदा प्रयत्न ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर उद्या आता सेना भवनामध्ये एक बैठक होणार आहे। राजापूर मतदारसंघामधल्या पदाधिकाऱ्यांची ही बैठक असेल। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। वेदांत, ज्या प्रकारे आपण बघतोय माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर काही पदाधिकारी असतील, काही कार्यकर्ते असतील, ते सुद्धा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करतायत आणि मोठं खिंडार ठाकरेंच्या शिवसेनेला राजापूर मतदारसंघ आणि कोकणात पाहायला मिळतंय आणि त्यामुळेच डॅमेज कंट्रोलसाठी आणि नवीन पदभार देण्यासाठी किंवा नवीन जबाबदारी कार्यकर्त्यांना देण्यासाठी एक बैठक उद्या शिवसेना भवन इथे सायंकाळी 5च्या दरम्यान बोलवण्यात आलेली आहे, ज्यामध्ये कोकणातील काही नेते शिवसेने ठाकरे गटाचे हे मार्गदर्शन करणार असल्याचं कळतंय। सोबतच आपण बघितलं काही पक्षविरोधी कारवाई जे केलेले पदाधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई ठाकरेंच्या शिवसेनेने केली आहे। त्यामुळे एक मार्गदर्शन केलं जाईल किंवा पुढची रणनीती काय असणार ठाकरेंच्या शिवसेनेसाठी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ती उद्याच्या सेना भवनच्या बैठकीत ठरवली जाईल। यामिनी, अगदी वेदांत, धन्यवाद माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।